ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर। महाराष्ट्राचा महासंग्राम आणि राज्याच्या नजरा ज्या लढतीकडे लागलेल्या होत्या ती लढत म्हणजे मराठवाड्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातली आणि या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी मोठी आघाडी घेतल्याचं कळतंय। पंकजा मुंडे या पिछाडीवर पडल्याचं कळतंय आणि तिथूनच एक महत्त्वाची बातमी येते। 7व्या फेरी अखेर धनंजय मुंडे 28,000 मतांनी आघाडीवर आहेत। खरं तर पंकजा मुंडे यांनी गेल्या वेळेस 25,000 मतांनी विजय मिळवला होता, पण यावेळेस परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत। ही निर्णायक आघाडी म्हटली जाते आणि आता इथून कमबॅक करणं पंकजा मुंडे यांच्यासाठी अत्यंत अवघड असेल हे वेगळं सांगायची गरज नाहीये। तिकडे कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने जल्लोष सुरू केलेला आहे धनंजय मुंडेंच्या। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत। सिद्धार्थ, मोठा उलटफेर आणि अखेर धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल जातो की काय अशी शक्यता तरी वाटते? निश्चितच विलास, हा धक्कादायक आहे परळीसाठी, कारण सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली तर आता 17व्या फेरीपर्यंत जवळपास 28 ते 30 हजाराची लीड धनंजय मुंडेला आहे आणि आता 5 ते 6 राऊंड राहिलेले आहेत। शक्यता आता वाटत नाही की ही लीड जी आहे पंकजा मुंडे तोडतील, कारण 28,000ची लीड खूप मोठी आहे आणि आता जल्लोषही करायला सुरुवात केलेली आहे। धनंजय मुंडेचे पी आपल्यासोबत आहेत। जोशी सर, कशी लीड राहिलेली? एकंदर आत्तापर्यंत झालेल्या 17ही राऊंडमध्ये त्यापैकी 2चा अपवाद वगळता 15ही राऊंडमध्ये मुंडे साहेबांना लीड मिळालेली आहे आणि फक्त 2 राऊंडचा अपवाद वगळता बाकी सगळे ठिकाणी चांगली लीड। कशी मेहनत घेतलेली सुरुवात? मेहनत तर साहेबांनी खूप मेहनत घेतलेली, कार्यकर्त्यांनी घेतलेली आणि जनतेने साहेबांवर विश्वास दाखवलेला आहे। निश्चितच विलास, आपल्याला माहित आहे की शेवटच्या राऊंडपर्यंत काय होईल हे आपल्याला आता सांगता येणार, कारण बीडच्या राजकारणाची बातमी करायची म्हणजे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण जोपर्यंत अधिकृत आकडेवारी येत नाही किंवा अधिकृत जाहीर काही होत नाही तोपर्यंत काही सांगणं आपल्याला शक्य नाही। मात्र एक निश्चित आहे की 28 ते 30 हजाराची धनंजय मुंडेची लीड आता पंकजा मुंडेंना क्रॉस करणं थोडंसं शक्य वाटतंय। विलास, नक्की सिद्धार्थ, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। तुझ्याकडनं असेच अपडेट्स घेत राहणार आहोत, पण आत्ताची या घडीची बातमी तर हीच आहे की धनंजय मुंडे परळीतून आघाडी घेताना बघायला मिळतात आणि खूप मोठ्या मताधिक्याच्या फरकानं ते आघाडीवर आहेत। आता पण आपल्या चर्चेकडे येणार आहोत। आपले 2 मान्यवर जोडले गेलेले आपल्याबरोबर, त्यांची आधी ओळख करून घेऊया। मकरंद मुळे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ते विश्लेषक आहेत। पल्लवी रेणके तर आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेतच, त्याही विश्लेषक आहेत। भालचंद्र मुणगेकर सर, काँग्रेसचे नेते प्रवक्ते जे आपल्याशी संवाद साधतील, आणि लक्ष्मण सावजी भाजपचे प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, ज्यांच्याशी सगळ्यांशी आपण बोलणार आहोत। मुणगेकर सर, मगाशी बोलताना आपला एक मुद्दा चर्चेत अपूर्ण राहिला होता। ईव्हीएम संदर्भात प्रेरणाजी बोलताना बोलून गेल्या की आता आपल्याला पुढे जायला हवं, बॅलेट पेपर म्हणजे पुन्हा आपण मागे जाणार का, त्याविषयी आपल्याला विषय ही जास्त पण चर्चा करू नको, फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो। त्यांचा मुद्दा अत्यंत हास्यास्पद होता। आपण टेक्नॉलॉजीमध्ये एवढे पुढे गेलो आहोत, पण आपण आता चिठ्ठ्यांकडे परत का जाऊ असं ते म्हणाले। आपण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी ह्या देशांच्या पुढे आपण गेलो नाही आहोत ना। ते सुद्धा देश परत ईव्हीएमकडे आले लोकांना, कारण लोकांच्या मनात संशय म्हणून। दुसरा मुद्दा असा, जेव्हा UPNने काँग्रेसने UP जेव्हा आणलं ह्या सगळ्या ईव्हीएम मशीन, तेव्हा सर्वात जास्त विरोध टोकाचा हा भारतीय जनता पक्षाने केलेला होता त्याला। त्याच्यानंतर किरीट सोमय्या यांनी माझ्या माहितीप्रमाणे ईव्हीएम मशीन कशी हॅक होऊ शकते, कशी टॅम्पर होऊ शकते याच्याबद्दलचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलेलं होतं। तेव्हा ते जे काय करतात तेव्हा बरोबर GSTचं उदाहरण देतो। 6 वर्ष GSTचं बिल पेंडिंग होतं। ते बिल पेंडिंग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने, आणि तेव्हा त्याने जेव्हा त्यांना, मी त्या कमिटीचा मेंबर होतो, तेव्हा त्याने त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर 31 जुलै 2016 रोजी त्याने एवढ्या मोठ्या रात्री 12 वाजता त्याचं अधिवेशन बोलून लोकसभेचं त्याने सेलिब्रेट केलं। तेव्हा ते कुठलीही गोष्ट करतील ते पूर्णपणे बरोबर हे काय मला वाटत नाही। माझं म्हणणं आहे की पारदर्शकपणे निवडणूक हवं असं लोकांना वाटतं। मग अशी म्हणालो मी, काँग्रेसला 2/3 नव्हे 3/4 बहुमत समजा उद्या मिळालं ईव्हीएमने, तरी सुद्धा निवडणूक ही बॅलेट व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। मी फक्त एकच मिनिट घेतो। हे सगळे जे ट्रेंड जे दिसत आहेत की नाही, ते ट्रेंड्स ह्याचा अर्थ प्रचंड प्रमाणामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विषयीचा असंतोष दिसून येतो। आणि जर त्यांनी एवढ्या आक्रमक प्रमाणात करून सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या होत्या, स्त्रियांच्या बाबतीत अत्याचार वाढलेले होते, एकंदर देशामध्ये जे झाले अत्याचार गेल्या 2017मध्ये त्याच्यापैकी 52,000 UPमध्ये आणि 31,000
हे फक्त महाराष्ट्रात झालेले आहेत. 982 विवाहित स्त्रीनी कौटुंबिक हत्या, जाचाला कंट्रोल आत्महत्या केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण लक्षात असं येईल की हे जे ट्रेंड सगळे दाखवतात, निवडणूक एकतर्फी झालेली नाही, त्यांना पाठिंबा घ्यावा लागेल शिवसेनेचा, आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. ही नाराजीचा उपयोग मतामध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी जो प्रयत्न आमच्याकडनं व्हायला पाहिजे होता तेवढा तो झाला नाही. नाही तर कदाचित याच निवडणुकीमध्ये जर काँग्रेस NCP जर अधिक घट्टपणे प्रयत्न केला असता तर याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना सत्तेतून बाहेर गेली असती. म्हणजे भाजपकडनं स्थानिक मुद्देच उचलले गेले नाहीत, वेगवेगळ्या मुद्द्यांवरच चर्चा भरकटत आली. विलास, फक्त आपण मकरंद मुळेंकडे जाऊया. धक्कादायक निकाल मकरंद मुळे काही आपल्याला समोर दिसत आहेत, बारामतीतले असो, परळीतले असो. म्हणजे जो विश्वास व्यक्त केला गेला होता तो काही इथे आकड्यांमध्ये तरी दिसत नाहीये. भाजपसाठी थोडंसं नुकसानकारक आहे. आता जे समोर आकडे दिसत आहेत केवळ त्याच आकड्यांच्या आधारे बोलायचं झालं तर आत्मसंतुष्टता आणि आत्मविश्वास ह्याचं काहीतरी गडबड भाजपच्या बाबतीत झालेली आहे की काय असं चित्र दिसतं. दुसरं, महाराष्ट्रात परत एकदा ग्रामीण आणि शहरी असं विभाजन होतंय की काय असे हे आत्ता आकडेवारी आपल्याला सुचवतीये. तिसरं, जे काँग्रेसचा पार धुव्वा उडेल असं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं आणि काँग्रेसलाही तसंच वाटत होतं, म्हणजे काँग्रेस लढतच नव्हती, तर काँग्रेसही बऱ्यापैकी या आकड्यांवरनं पुढे जाते असं वाटतंय. राष्ट्रवादींनी खूप चांगलं ग्राउंड या निवडणुकीत केलंय असं आत्ता सगळे आकडे दिसत आहेत. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांची प्रतिमा, मुख्यमंत्र्यांची प्रतिभा, मुख्यमंत्री हा या निवडणुकीचा चेहरा होता आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वार्थाने पणाला लावलं. म्हणजे एक जी चर्चा होती की युती झाली नसती तर कदाचित आकडे वेगळे असते का, भाजपची संख्या किमान 122 किंवा अधिक वाढली असती का. मला असं वाटतं की सर्व प्रकारचे धोके मुख्यमंत्र्यांनी पत्करले आणि त्या धोक्यांचा अंतिम निकाल काय होईल ते चित्र आपल्या समोर येईल. पण आज तरी नेटवरचा भाजपचा कार्यकर्ता आणि फील्डवरचा भाजपचा कार्यकर्ता ह्यातलं नेमकं कोण ॲक्टिव्ह अधिक होतं आणि ते कोण ह्या विजयाकडे भाजपला वेगाने नेऊ शकलं नाही किंवा नेणार आहे, ही चर्चा आणखीन 1-2 तासांनी अधिक नेमकेपणाने करता येईल. नक्कीच. तेव्हा या चर्चेतून जे मुद्दे सगळे समोर येत आहेत त्याबद्दल खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला आता उत्सुकता ही आहे की महाराष्ट्राचा अंतिम महानिर्णय नेमका काय असेल आणि उद्याचा महाराष्ट्र कुणाच्या हातात जाणार आहे याची उत्सुकता सुद्धा आपल्या सगळ्यांना असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.